कुठली तरी घटना घडली, काहीतरी वाचलं किंवा काहीतरी ऐकलं की स्मृतीची पानं चाळवली जातात आणि पाठीमागच्या काही घटना आठवत राहतात. आणि असेच आज काही वाचल्यावर ते आठवले. ते माझ्या शाळेतले देशपांडे मास्तर. पांढरा सदरा, पांढरा पायजमा, पायजम्याला क्लिपा लावलेल्या, वरती काळा कोट आणि सायकलीवरनं येणारे देशपांडे मास्तर. सकाळी 8 वाजता बरोबर शिकवणीला आम्ही त्यांच्या घरी जायचो. मास्तर आंघोळ करून तयार असायचे. 8 ते 9 ते निरनिराळे विषय घ्यायचे. मी गणितात कच्चा, म्हणजे कच्चा नाही, गणितात माठ. माठ याच्यापेक्षा काही तुम्हाला शब्द सुचतो का बघा, आणि असेल तर तो माझ्या बाबतीत खुशाल वापरा. कारण मला त्यावेळेलाही ते गणित कधी जमलं नाही आणि आत्ताही जमलं नाही. म्हणजे ही गणितं सोडाच कागदोपत्रीची, पण आयुष्याचं गणित सोडवता सोडवता एवढं वय कधी झालं हे देखील मला लक्षात आलं नाही. गणितच मुळात क्लिष्ट आणि अतिशय क्लिष्ट. देशपांडे मास्तर प्रयत्न करायचे मला गणित शिकवण्याचा. तसा पंडित सरांनी प्रयत्न केला होता, पण दोघाही मास्तरांना मला गणित शिकवणं जमलं नव्हतं. मी त्यांच्या वरचढपणा शाबित केला होता की देशपांडे सर असोत किंवा पंडित मास्तर असोत, मला गणित जमणार नाही म्हणजे जमणार नाही. अर्थात असं काही मी ठरवलं नव्हतं, पण मला गणित जमलं नव्हतं. देशपांडे मास्तर मुलाला छडीने फोडून काढायचे. फोडून म्हणजे काय, अक्षरशः छडी फुटायची. छडी फुटायची म्हणजे गुडघ्याच्या खालच्या नडगीवरती, त्याला नडगी म्हणतात, म्हणजे आमच्या वेळी म्हणायचे तर नडगीवरती देशपांडे मास्तरांच्या छड्या फुटायच्या. आम्हाला कविता याव्यात, आम्ही त्या पाठ कराव्यात, आम्हाला गणित यावं, आम्हाला सोशल स्टडीज यावं, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र यावं, वगैरे वगैरे. त्याला त्याच्या मगदुराप्रमाणे ह्या सगळे विषय येत होते. मला काही येत नव्हतं. देशपांडे मास्तर मात्र गणितात अतिशय हुशार, अक्षर वळणदार. पण कुणाचं नशीब कसं असतं बघा, देशपांडे मास्तरांची मुलं मात्र हुशार निघाली नाहीत आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना ज्ञान लावलं. मुलींना वेणी घालून आली नाहीत तर घरी जा आणि वेणी घालून ये हे ऐकवण्यात आलं. बांगड्या घातल्या नाहीत किंवा गंध लावलं नाही तर त्यांना परत घरी पिटाळण्यात आलं. मी तुला वर्गात घेणार नाही, जा वेणी घाल तू. अशी कशी आली शाळेला, कपाळाला टिकली नाही, टिकल्या नव्हत्या त्यावेळेला, कपाळाला गंध नाही, काही नाही, आणि शाळेला येते म्हणून हाकललं. मुलांना आंघोळ केली नाही म्हणून मारून हाकलून घातलं. जा काँग्रेसविरीत जा आणि शिंद्या तूही जा रे त्याच्याबरोबर, आणि तो आंघोळ करतो की नाही बघ. काँग्रेसविरीत जायचं, आंघोळ करायची आणि यायचं, असा शिरस्ता होता. त्यामुळं आंघोळ न करता कोणी शाळेला येत नव्हतं. देशपांडे मास्तर शाळेतील मुलांना शिस्त लावायचे. सदरा नीट घातला आहे की नाही, पॅन्ट नीट आहे की नाही, पाय व्यवस्थित आहेत की नाही, कपडे व्यवस्थित आहेत ना, केस व्यवस्थित विंचरले आहेत ना. खरं म्हणजे त्यांचं काम नव्हतं, हे काम होतं आमच्या पालकांचं. त्यांनी माझ्या वडिलांचं, माझ्या आईचं, त्यांनी बघायचं की मी ड्रेस घातला आहे का नाही, त्याच्यानंतर काय आणि काय बाबा, त्यावेळेला टोपी घालायची असेल तर टोपी घातले का, किंवा कपडे नीट घातलेत की नाही. शाळेत चप्पल नसायचे म्हणा, अनवाणीच आम्ही जायचो त्यावेळेला. कारण चप्पल ही फक्त माळावरती जाऊन विसरण्याजोगी आणि खेळ संपल्यावरती ती विसरून घरी येऊन मार खाण्यापुरती असलेली एक वस्तू होती. तेव्हा चप्पल नसायचीच. तर व्यवस्थित आम्ही आलो आहे की नाही, शाळेत ती निळ्या शाईची आणि तांबड्या शाईची दौत
भरून देणे वगैरे घरचे आई वडील हे आमच्याकडं लक्ष द्यायचे. पण घरचे आई वडील लक्ष देण्यात कुठं कमी पडले तर आम्हाला देशपांडे मास्तर असायचे. शाळेत देशपांडे मास्तर लक्ष द्यायचे. पुस्तकं व्यवस्थित आहेत की नाही, दौती व्यवस्थित आहेत की नाही, टाकाच्या निबाला नीट व्यवस्थित वळण लावलं आहे का, वहीतलं हस्ताक्षर छान येतं का नाही, या सगळीकडे जातीनिशी देशपांडे मास्तर लक्ष द्यायचे. त्याच्यानंतर हळूहळू शाळा संपली, मी हायस्कूलमध्ये जायला लागलो. देशपांडे मास्तर भेटायचे, मी नमस्कार करायचो, ते करायचे. वाढता वाढता हळूहळू कॉलेजमध्ये जायला लागलो. कॉलेजमध्ये जाताना देखील देशपांडे मास्तर भेटायचे. मी कधी अगत्याने बोलायचो. मला ते म्हणायचे, बघ तुझ्या वडिलांनी तू 7वी पास झालास तेव्हा सर तुम्हाला हे 2 रुपये जास्त म्हणून 2 रुपये मला दिले होते. अजूनही 2 रुपयाची नोटेची घडी पाकिटात जशीच्या तशी ठेवलेली आहे. माझं बक्षीस आहे ते. वा, काय मास्तर होते. असे मास्तर आता असतील? कधी कुठल्या पालकांनी दिलेले 2 रुपये घडी करून पाकिटात ठेवतील आणि म्हणतील तू पास झालास, त्याचं बक्षीस मला तुझ्या वडिलांनी दिलं आहे आणि ते मी जपून ठेवलं आहे. त्यावेळेचे शिक्षक वेगळे होते, खूप वेगळे होते. ते आम्हाला आपली मुलं मानायचे, मुलींना मुली मानायचे, मुलांना मुलं मानायचे. असे शिक्षक आता दुर्मिळ. देशपांडे मास्तरांना मुली जास्त होत्या. काय झालं त्यांचं पुढं काही माहीत नाही. लग्न होऊन गेल्या असतील घरी किंवा झालं असेल काहीतरी. पण देशपांडे मास्तर हळूहळू म्हातारे होत गेले. माझं त्यांचं भेटणं अगदी क्वचित व्हायला लागलं. पण एकदा मात्र देशपांडे मास्तर भेटले. सायकलवरून खाली उतरले, डोळे अश्रूने भरलेले. देशपांडे मास्तर म्हणाले, माझा मुलगा गेला. म्हटलं काय काय बोलताय सर? हो, माझा मुलगा गेला. आणि मग त्यांनी ती सगळी गोष्ट सांगितली. देशपांडे मास्तर मुलाच्यावरती चिडले होते. ते मुलाला काही बोलले असतील, काय बोलले असतील कुणाला माहिती. पण तो मुलगा तावातावाने गेला. त्यानंतर 2 दिवस घरी नाही. देशपांडे मास्तर सायकल घेऊन संबंध बेळगाव शोधतायत. इकडं जा तिकडं जा, तिकडं जा इकडं जा, पण कुठंही भेटले नाहीत. मुलगा भेटला नाही. देशपांडे मास्तर निराश व्हायचे, घरी यायचे, अश्रू गळायचे. उगाच मुलाला बोललो म्हणून देवाकडं परत परत क्षमा मागायचे. पण मुलगा भेटत नव्हता. पण त्याच वेळेला एकदा देशपांडे मास्तर चालले होते एका रस्त्याने, रेल्वे लाईनला पॅरलल असा तो रस्ता होता, आणि एका गाडीवरती काहीतरी पोतं झाकून ठेवलं होतं आणि त्यातून रक्त गळत होतं. म्हटल्यावरती देशपांडे मास्तरांना संशय आला. त्यांनी म्हटलं, अरे काय, बघूया काय नेतोयस, तू कोण? तो म्हणाला, रेल्वेला ॲक्सिडेंट झाला, एक मुलगा रेल्वेच्या आड आला आणि तो गेला, त्यांनी जीव दिला. देशपांडे मास्तरांना पृथ्वी गळून टाकेल तर बरं होईल असं वाटलं. त्यांनी पोतं दूर केलं, बघितलं आणि क्षणार्धात त्यांनी मटकन खाली कोसळले. तो माणूस, तो देह पोलीस स्टेशनला नेत होता आणि देशपांडे मास्तरांनी रस्त्यातच तो पाहिला होता. झालं. त्यानंतर मास्तर आजारी पडले आणि ते खूप दिवस अंथरुणाला खिळून राहिले. त्या आजारातून मास्तर उठले नाहीत. मास्तर त्या आजारातच गेले. झालं. स्मृतीची पानं चाळवली, काहीसं वाचलं. आज देशपांडे मास्तरांची आठवण आली आणि आठवण आली तर काही वेगळं सुचलं नाही तर ही घटना आठवली. हो, ही घटना आठवली मला. म्हणजे देशपांडे मास्तर समोर दिसल्यासारखे झाले आणि खूप खूप
मनात खोल रुतलेला एक बाण गेला. काय सांगू तुम्हाला, जे व्हायला नको होतं ते झालं होतं. ज्यांनी कित्येकांची मुलं सज्ञान चांगली केली होती, शिकवली होती, त्यांचाच मुलगा त्यांच्या बोलण्यामुळं आज, जाऊ दे, आज या घोटण्याला खूप वर्ष झाली. सगळं काही विसरलो होतो. पण आज काही वाचनात आलं, ते वाचलं आणि ही कथा आठवली म्हणून हे सगळं रेकॉर्ड केलं. अन्यथा हे असंच झालं असतं. श्रीराम श्रीराम श्रीराम.